आक्षेप मांडला होता त्यावर। आज खरं तर लोकशाही दहशतीत नेण्याचं काम या सरकारने केलं। हा आतंकवादच सरकारचा आहे। विद्यापीठाच्या माध्यमातून या राज्याची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी अतिशय उत्तम सूचना मांडत असताना या बैमान सरकारनी बैमानी करत लोकशाहीच्या सर्व प्रथा परंपरा याचा उल्लंघन करत हा कायदा या ठिकाणी पास करण्याचा प्रयत्न केला आहे। ज्या कायद्याच्या माध्यमातून या सरकारला यांच्या कुटुंबात असणाऱ्या अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिटची मार्कशीट द्यायची आहे, या अगोदरही सरकार हे दुसऱ्याची मार्कशीट घेऊन स्वतःचं नाव नंबर टाकून या ठिकाणी आलं आणि तीच बैमानी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्याचा यांचा प्रयत्न आहे। खरं तर या राज्यामध्ये शाहू महाराजांचं हे राज्य आहे। हे राज्य विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे। हे राज्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं राज्य आहे। या ठिकाणी एवढी शिक्षण क्षेत्रामध्ये अव्यवस्था करण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होते आहे। सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी जे सांगितलं, आता या सरकारच्या विरुद्ध या राज्यातील तरुणांना आवाहन करत उठ तरुणा जागा हो, या सरकारच्या विरुद्ध संघर्षाचा धागा हो। यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत या महाराष्ट्राची तरुणाई आम्हाला जागवायची आहे। एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तुम्ही या कायद्यामध्ये अनैसर्गिक कृत्य करणारे यांना तुम्ही सांगितलं सदस्य घ्यायचं आहे, यादी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या संदर्भामध्ये समलैंगिक संबंध ठेवणारे जे लोक आहे त्यांना सदस्य करायचं आहे, हे तपासणी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या ठिकाणी अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांना सदस्य करायचं आहे, हे कोण ठरवेल? उदय सामंत? नाव उदय आहे, पण यांनी शैक्षणिक विभागाचा अस्त करण्याचं पाप यांनी केलं आहे। आता या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने या अधिवेशनात कोणत्याही पद्धतीची चर्चा न करू देता जे कृत्य या ठिकाणी झालं, हे या शतकातलंच नव्हे तर या सहस्त्रकातलं सर्वात मोठं पाप आहे। कौरव सभेमध्ये जशा पद्धतीने घटना व्हायच्या, आज यांनी लोकशाहीचं वस्त्रहरण केलं आहे आणि जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही हिंदीत नाही, केवळ आता हे तर शंका आहेत जमिनी बळकवणे, पण उद्याच्या काळामध्ये आता परीक्षांमध्ये जसे घोटाळे झाले तसे घोटाळे होऊन डिग्र्या विकल्या गेल्या तरी देखील आम्हाला आश्चर्य वाटणार नाही। कारण आता मंत्र्यांनी अकॅडमिक निर्णय देखील आपल्या हातामध्ये घेतले आहेत। म्हणजे मंत्री आता हे कुलगुरूंपेक्षा जास्त अकॅडमिक समजणारे झालेले आहेत, शिक्षण तज्ञांपेक्षा जास्त झालेले आहेत। त्यामुळे ज्यांचा आग्रह होता, आता ते तुम्ही शोधून काढा, सभागृहात दिसत होतं कोणाकोणाचा आग्रह होता। ज्यांचा आग्रह होता त्यांचेच उद्दिष्ट जी आहेत ती या ठिकाणी चुकीची दिसत आहेत। आज महाराष्ट्र की विधानसभा का काला दिन है। महाराष्ट्र में जो यूनिवर्सिटी एक्ट का अमेंडमेंट बिल लाया गया था, उसके ऊपर हम चर्चा कर रहे थे। बिना चर्चा के, जब चर्चा ठीक से चल रही थी, ऐसे समय उस बिल को चर्चा रोककर मंजूर किया गया। एक प्रकार से लोकतंत्र की हत्या की गई। और ये बिल क्या है? तो आज हम सब लोग ये प्रयास करते हैं कि हमारा यूनिवर्सिटी का जो शिक्षण है या हमारी यूनिवर्सिटीज है, हमारे विश्वविद्यालय है, इनको राजनीति से दूर रखा जाए। किंतु इस बिल के कारण महाराष्ट्र के उच्च तंत्र शिक्षण मंत्री को उपकुलपति का दर्जा मिला है और उपकुलपति के रूप में, प्रो चांसलर के रूप में
वे इन सारे विश्वविद्यालयों में प्रशासकीय और एकेडमिक डिसीजंस ले पाएंगे या उस प्रकार के निर्देश दे पाएंगे। इतना ही नहीं तो सीनेट की अध्यक्षता भी वो कर पाएंगे, इतना ही नहीं तो कॉन्वोकेशन की अध्यक्षता भी वो कर पाएंगे। इस प्रकार के कुछ बदलाव किए गए हैं, जिन बदलाव के कारण महाराष्ट्र की यूनिवर्सिटी को एक प्रकार से उन्होंने सरकारी महामंडल के रूप में इस्तेमाल करने का विचार किया है। यह स्पष्ट दिखता है, इसका हम विरोध करते हैं। यहां पर हमको रोका गया, यहां पर लोकतंत्र की हत्या की गई। हम जनता के कोर्ट में भी जाएंगे, हम हाई कोर्ट में भी जाएंगे, हम राज्यपाल जी के पास भी जाएंगे और जनवरी महीने में महाराष्ट्र के सारे विश्वविद्यालयों में भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा और जितने लोग यूनिवर्सिटी को बचाना चाहते हैं, ऐसे सारे के सारे लोग आंदोलन शुरू करेंगे। और जब तक ये जो कानून तैयार हुआ है ये सरकार वापस नहीं लेती, तब तक हम लोग संघर्ष करेंगे। राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अजून अडकवून ठेवलं म्हणून नाराज काढला असं वाटतं सरकार। विधायकों पर विश्वास कहा क्योंकि ना विधानसभा अध्यक्ष का चुनाव ले रहे हैं या बिल बिना। देखिए, ये सरकार हमको ऐसा लगता है अल्पमत में, ये आर्टिफिशियल बहुमत में दिखती है सरकार, क्योंकि इनके विधायकों में सरकार के प्रति इतना गुस्सा है कि उनको ऐसा लगता है कि कहीं पर भी चांस मिला तो ये विधायक गुस्सा निकालेंगे। इसलिए अध्यक्ष का चुनाव उन्होंने टाला। अध्यक्ष के चुनाव के समय उन्होंने सीक्रेट बैलेट को भी बदला और आज भी जब सभागृह चल रहा था तो उनके कुछ विधायक उनको ही गाली देकर बाहर गए। और अगर यहां पर वोटिंग होता तो शायद वो हार जाते। इस हार के डर से उन्होंने इस प्रकार से इसको पारित किया है। अध्यक्षपदाची निवडणूक करता येणं शक्य झालं नाहीये। असं आहे की खरं तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता आपल्याकडे बहुमत असताना देखील भीतीपोटी ज्या काही तरतुदी करण्यात आल्या त्या संविधान संमत नाहीत। माननीय राज्यपालांनी हेच या सरकारला कळवलं की मी संविधानाचा रक्षण करता आहे, मी काही तुमचा नोकर नाहीये, मी संविधानाचं रक्षण करताय। त्यामुळे संविधान जे सांगेल ते मी करीन, संविधान संमत तुम्ही केलेला तरतुदी वाटत नाही, म्हणून मी या संदर्भात संविधान तज्ञांचं मत घेतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की भीतीपोटी या सरकारने जे गुप्त मतदान केलं होतं ते करून देखील यांना अध्यक्ष पदाची निवडणूक घेता आली नाही। विद्यापीठ सुधारणा विधेयकाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। आणि यावेळी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकार विरोधात जानेवारीमध्ये आंदोलन करणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे। विद्यापीठ सुधारणा विधेयकाविरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस आज म्हणाले। उठ तरुणा जागा हो, सरकारच्या विरोधात संघर्ष कर, असं मुनगंटीवार यांनी देखील तरुणांना आवाहन केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळेस सरकारच्या विरोधात रान उठवणार अशीच घोषणा केलेली आहे। ठाकरे सरकार इतिहासातलं पळपुट सरकार असल्याचं यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले। आजचा दिवस लोकशाहीला काळा दिवस आहे असंही यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। विद्यापीठाच्या जमिनी लाटण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप फडणवीसांनी केलेला आहे। विद्यापीठावर कब्जा करण्यासाठी विद्यापीठ विधेयकामध्ये सुधारणा झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय। विद्यापीठ आता राजकीय अड्डा बनतील अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे। विद्यापीठ सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध यावेळेस फडणवीसांनी केलेला आहे आणि जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती यावेळेस त्यांनी दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि यावेळेस विद्यापीठ सुधारणा विधेयकाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलेलं आहे। विधिमंडळात देखील जोरदार आपण बघितलेलं आहे। या विधेयकाला विरोध झाला होता आणि त्यानंतर आता विद्यापीठ सुधारणा विधेयकाविरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे। ठाकरे सरकारच्या विरोधात जानेवारीपासून आंदोलन करणार आहोत असं देखील यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। जानेवारीमध्ये या
विधेयकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असंही यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे. आजचा दिवस हा काळा दिवस आहे लोकशाहीतला, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.